नमस्कार शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी आपण गहू, हरभरा, मका आणि अद्रक असे काही इत्यादी पिकं आपल्याला काढणे सुरू आहेत. पण या ठिकाणी आपल्याला हवामान अंदाज आता जाणून घेणं एकदम महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला 15 मार्चपासून काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण आणि पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी बघितलं असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण व्हिडिओ हवामान अंदाजावरती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्रात 15 मार्चपासून आपल्याला हवामान बदल होण्याची शक्यता आहे. 15 मार्चपासून राज्यातील अनेक भागामध्ये आपल्याला आभाळ दाटून येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आपण तापमान थोडे बदल दिसणार आहेत. यामध्ये आपण बघितलं असेल 17 मार्च ते 19 मार्च या दरम्यान राज्यातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे. या काही ठिकाणी हलका स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी आपल्याला गारपीट पडण्याची शक्यता तज्ज्ञ यांच्याकडून व्यक्त केली गेली आहेत. पण त्यामध्ये काही विशेष जिल्हे आहेत, त्या म्हणजे वर्धा असेल, नागपूर असेल, परभणी, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला वातावरण बदल होण्याची शक्यता आहे. पण या भागात आपल्याला ढगाळ वातावरण राहू शकते आणि काही ठिकाणी आपल्याला रिमझिम पाऊस पण पडू शकतो. मित्रांनो, या बदलामुळे शेतकऱ्यांसाठी थोडीशी काळजी घेणं पण आवश्यक आहे. कारण सध्या ठिकाणी पिकाची काढणी सुरू आहे. ज्या काळामध्ये पाऊस गारपीट झाली त्या शेतामध्ये पिकाचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच जर माझे शेतकऱ्यांना एक विनंती आहे, हरभरा गहू काढणी असेल तर तुम्ही शक्यतो 16 मार्च नंतर काढणी करून घ्या. शेतकऱ्यांसाठी काढणी असेल तर यामध्ये आपले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवा. धान्य असतील उघड्यावर ठेवू नये. शक्यता असल्यास आपल्या ताडपत्री असतील प्लॅस्टिकनं झाकून ठेवा, जेणेकरून पावसापासून नुकसान टाळता येईल. आणि या शेतकऱ्यांना अजून जे काढणी बाकी असतील त्यांना हवामानाचा अंदाज घेऊन, नियोजन घेऊन पूर्ण काम आपलं पूर्ण केले पाहिजे. यानंतर बघितलं आपण 22 मार्च ते 27 मार्चपर्यंत आपल्याला राज्यात काही ठिकाणी जास्त पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हवामान अंदाज आपण पहिल्यांदा पहा आणि आपलं शेतीचं आणि कामाचे नियोजन योग्य पद्धतीनं करा. पिकाचे नुकसान टाळा. आता अशी अपडेट आपल्याला आवडली असेल, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.